प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एक वेळा आपल्या सर्वांचं या गृह उपासनेमध्ये या ठिकाणी स्वागत करत आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज पुन्हा एक वार वचनाची सेवा या माध्यमातून करत असताना खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू की खरोखर परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे। आमच्या संगती राहणारा आमचा देव आम्हाला अद्भुत प्रकारे सांभाळत आहे, आमची काळजी घेत आहे, आम्हाला सर्व गोष्टींची पूर्तता करणारा तो आमचा देव आहे। याचा प्रत्यक्ष रीतीने अनुभव तो आम्हाला वारंवार ह्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आणि ह्या काळामध्ये तो देत आहे। आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या या प्रभुवारी पुन्हा एक वार परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू, त्याच्या नावाला मान महिमा गौरव आदर आणि सन्मान आता आणि सदा सर्व काळासाठी देऊ। आजच्या वचनाकडे जाण्याच्या अगोदर पुन्हा एक वार तुम्हा सर्वांना सांगणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो की सरकारच्या ज्या अधिपत्याखाली आपण आहोत त्यांचे नियम काटेकोरपणे पाळणं, त्यांच्या नियमांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि म्हणून एक धर्मगुरू या नात्यानं त्यांचा प्रत्येक नियम आपण बारकाईने पाळणार आहोत, त्यांच्या नियमांचा सन्मान आपण करणार आहोत। जर तुम्ही घरी असाल तर घरीच राहा, बाहेर निघू नका। जोपर्यंत सरकार आपल्याला सांगत नाही की लॉकडाऊन संपलेला आहे तोपर्यंत योग्य कारणासाठीच केवळ बाहेर पडा, त्याच्या व्यतिरिक्त बाहेर पडू नका, कारण दिवस कठीण आहे आणि आपल्या मदतीची आपल्या सहकार्याची अपेक्षा सरकारला आहे। आणि म्हणून ख्रिस्ती व्यक्ती ह्या नात्यानं आपल्याला आपलं पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगतं की अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करा, त्यांच्या असणारे जे नियम आहेत किंवा जे अधिकारी आहेत त्यांच्याशी नम्रतेने वर्तन करणं गरजेचं आहे। आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो की ह्या कोविड-19 पासून प्रत्येकाचा बचाव व्हावा, प्रत्येक राष्ट्र प्रत्येक राज्य ह्या असणाऱ्या महामारीतनं लवकरात लवकर सुटलं जावं ही माझ्या मंडळीची आपल्या सर्वांसाठी ईश्वरचरणी ही प्रार्थना आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, मागच्या म्हणजे कालच्या शनिवारी मी व्हॉट्सअपवर जी वर्शिप ऑर्डर तुम्हाला पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये जे 2 शास्त्रभाग आपण निवडलेले आहेत आजच्या मननासाठी, त्या शास्त्रभागांकडे आपण लक्ष देणार आहोत आणि त्यातून आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देणार आहोत। लेवियाचं पुस्तक याचा 19वा अध्याय आणि पहिली 11 वचने जर आम्ही वाचली आणि त्याच्यानंतर पेत्राचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय आणि 13व्या वचनापासून ते 25व्या वचनापर्यंत असणारे हे दोन्ही शास्त्रभाग जर आम्ही बारकाईने जर वाचले तर आम्हाला बऱ्याच सुंदर अशा गोष्टी त्या ठिकाणी समजून येऊ शकतात। आणि म्हणून आज माझा असणारा संदेशाचा जो मूळ विषय आहे तो हा आहे की एक ख्रिस्ती व्यक्ती ह्या नात्याने, एक तारलेला व्यक्ती ह्या नात्याने माझा त्या तारणाप्रती असणारा प्रतिसाद काय असावा आणि त्या तारणाप्रती माझी जबाबदारी काय असावी। अनेक वेळेस आमच्या अंतःकरणामध्ये किंवा आमच्या विचारांमध्ये आम्हाला असं वाटतं की नाही, मी जर ख्रिस्ती आहे तर मला बाकीच्या गोष्टींची गरज नाही, मी ख्रिस्ती आहे, माझ्यावर ख्रिस्तीत्वाचा शिक्का मारलेला आहे आणि म्हणून मी ज्या प्रकारे वागेन, ज्याप्रमाणे मी वर्तणूक करेन ती देवाला आवडणं गरजेचं आहे। प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र शास्त्र जे आहे, पवित्र शास्त्र आम्हाला ख्रिस्तीत्वाविषयी, ख्रिस्ताच्या तत्वाविषयी, ख्रिश्चन एथिक्स जे आहेत, ख्रिस्ती नीतीशास्त्र जे आहे हे आम्हाला फार वेगळ्या स्वरूपामध्ये आमच्या समोर येऊन उभं राहतं। आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही पवित्र शास्त्राचा त्या दृष्टिकोनातून अध्ययन करायला आम्ही ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस आम्हाला समजून येतं की नेमकं ख्रिस्तीपणा किंवा ख्रिस्तीत्व हे काय आहे। आणि म्हणून संदेशाकडे जाण्याच्या अगोदर आम्हाला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे। एकदा मी एका हॉस्पिटलमध्ये, बारामतीमध्ये ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस मी एका हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटलमध्ये एका अंकलला मला आयसीयू मध्ये त्या ठिकाणी ठेवायचं होतं। त्यांच्या संगती त्यांचा मुलगा होता आणि त्यांच्या संगती मी होतो आणि ते अंकल बरेच कठीण अवस्थेमधून जात होते। आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना आयसीयू मध्ये घेऊन गेलो, ज्या बेडवर त्यांना त्या ठिकाणी डॉक्टरांनी आणि नर्सेसनी ज्या बेडवर शिफ्ट केलं त्याच्याच बाजूला असणारा जो एक
बेड आहे किंवा जो जी कॉट आहे ज्या ठिकाणी अजून एक पेशंट त्या ठिकाणी आयसीयू मध्ये होता आणि मी ज्या अंकलला त्या ठिकाणी घेऊन गेलो त्या अंकलला त्या अंकलनी त्या दुसऱ्या व्यक्तीला पाहून त्या व्यक्तीला आहे त्या परिस्थितीमध्ये आयसीयू मध्ये असताना ते अंकल त्याला म्हणे की काय हो तुम्ही पण इथं मरायला आलात का? वास्तविक पाहता ज्या वेळेस एखादा व्यक्ती आयसीयू मध्ये आहे त्यावेळेस त्याच्या संगती कुठल्या प्रकारची भाषा बोलणं गरजेचं आहे हे आम्हा सर्वांना माहित आहे. आम्हाला सांत्वनाचे शब्द देणं गरजेचं आहे, आम्हाला एन्करेजमेंटचे शब्द त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस हे अंकल त्या व्यक्ती संगती ज्यावेळेस बोलू लागले त्यावेळेस त्यांनी पहिला शब्द जो काढला तो हा होता की काय रे तू पण इथं मरायला आलास काय? आणि त्याच्याने काय झालं की ती व्यक्ती जी स्थिर होती ती अस्थिर झाली, विचारांमध्ये ती अस्थिर झाली. अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या काही घटना काही गोष्टी घडून येतात. आणि म्हणून जे 2 शास्त्रभाग आम्ही ह्या ठिकाणी वाचलेले आहेत ते शास्त्रभाग आम्हाला देवाकडून ज्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, ज्याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये स्थिरता येऊ शकते, त्या असणाऱ्या गोष्टींकडे आज आम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही ह्या दोन्ही शास्त्र भागाकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. वास्तविक पाहता जर आम्ही लेवीच्या ग्रंथाकडे जर बघितलं आणि पेत्राच्या पहिल्या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 13व्या अध्यायापासून 13व्या वचनापासून ते 25व्या वचनापर्यंत आम्ही जर ह्या दोन्ही शास्त्र भागाकडे जर बघितलं तर आम्हाला जर दोन्ही शास्त्र भागांचं जर बारकाईनं वाचन जर केलं तर आम्हाला त्यातला असणारा जो मूळ मुद्दा आहे किंवा मूळ जो थॉट आहे, सेंटर थॉट जो आहे तो आमच्या लक्षात येईल. आणि तो विचार जो आहे, केंद्रित विचार जो आहे तो हा आहे की परमेश्वर पवित्रतेविषयी जागरूक आहे. परमेश्वर पवित्रतेविषयी जागरूक आहे. आणि म्हणून मी एक ख्रिस्ती व्यक्ती या नात्यानं जर माझं तारण झालेलं आहे, जर मी तारलेलं आहे, जर मी ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे त्याच्या असणाऱ्या मार्गक्रमणामध्ये चालत आहे तर तारणाप्रती माझा प्रतिसाद काय असावा आणि तारणाप्रती माझी जबाबदारी काय असावी आज या संदेशातून आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला माहिती आहे की हा विषय अतिशय मोठा आहे, अतिशय वेळ घेणारा हा विषय आहे. पण आपण सर्वच गोष्टी आज ह्या असणाऱ्या संदेशामध्ये बघणार नाही, तर ज्या प्रकारच्या सिरीज आपल्याला शृंखला ह्याच्या तयार करता येतील त्या असणाऱ्या शृंखला किंवा सिरीज आपण क्रमशः आपण इथून पुढे पाहणार आहोत. आणि त्याची सुरुवात आजपासून ह्या संदेशापासून आज आम्ही ह्या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून पेत्र ज्या अशा लोकांना तो हे पत्र लिहित आहे की जे वेगवेगळ्या असणाऱ्या भागामध्ये पांगलेले आहेत. जर आम्ही पेत्राचं पहिलं पत्राचं पहिला अध्याय आणि त्याचं पहिलंच वचन जर आम्ही पाहिलं तर आम्हाला थोडाफार त्यातलं गोष्टी त्या ठिकाणी समजून येतील. त्या ठिकाणी म्हटलेल्या पंत, गलतिया, कप्पदोकिया, आशिया व बिथुनिया ह्यात पांगलेल्या यहुदी लोकातील देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्याच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र यांच्याकडून तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो. रोमन साम्राज्यामध्ये पांगलेल्या यहुदी लोकांना जे येशूवर विश्वास ठेवत आहेत, जे येशूच्या मार्गामध्ये चालत आहेत, अशांना हा जणू एक प्रोत्साहनाचं पत्र ह्या ठिकाणी पेत्र लिहित आहे. केवळ हे प्रोत्साहनाचं पत्र नाही तर ते एक प्रकारचं सैद्धांतिक शिक्षण देण्याचं सुद्धा एक पत्र म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहू शकतो. केवळ ते एक सैद्धांतिक शिक्षण देणारं पत्रच केवळ नाही तर ख्रिस्ताची असणारी जी धन्य आशा त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी किंवा मंडळीतल्या असणाऱ्या विश्वासणाऱ्यांसाठी जी धन्य आशा ख्रिस्ताने नमूद करून ठेवलेली आहे किंवा ती विदित केलेली आहे ती जाणून घेण्याची जिज्ञासा
इतरांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य जणू पेत्र या पत्राच्या द्वारे या पांगलेल्या लोकांमध्ये तो या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून हे एक सैद्धांतिक पत्र आहे, हे एक प्रोत्साहनात्मक पत्र आहे. एवढंच केवळ नव्हे तर ख्रिस्ताची धन्य आशा जाणून घेण्याचं सुद्धा हे एक पत्र आहे. त्याच्याही व्यतिरिक्त जर आम्ही बघितलं तर ख्रिस्ताविषयीची असणारी जी तत्व जी आहेत, जी कार्यप्रणाली जी आहे, ख्रिस्ताच्या असणाऱ्या कार्यप्रणालीची जी तत्व आहेत, हे जर आम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला ह्या पेत्राच्या पत्राकडे बारकाईनं अध्ययन करणं किंवा त्याच्याकडे बघणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून पेत्राचं पत्र हे अद्वितीय पत्र आहे की ज्याच्यामधून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. यहुदी लोक आहेत, पांगलेले आहेत, रोमन साम्राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना त्या ठिकाणी होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींना सामोरं त्यांना जावं लागत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही लोक येऊन उभी असताना पेत्र ह्या लोकांना हे पहिलं पत्र त्यांना लिहित आहे आणि त्याच्यामध्ये तो त्यांना प्रोत्साहनात्मक गोष्टी सांगत आहे, तो त्याच्यामध्ये त्यांना सैद्धांतिक शिक्षण देत आहे. आणि एवढंच केवळ नव्हे तर ख्रिस्ताची असणारी जी धन्य आशा आहे त्याच्याविषयी सुद्धा तो शिक्षण देत आहे. एवढंच केवळ नव्हे तर ख्रिस्ती कुटुंब पद्धती काय असावी, ख्रिस्ती कुटुंबाचा जीवितक्रम काय असावा, पती पत्नीचं नातं कसं असावं, याच्याविषयी सुद्धा पेत्र ह्या ठिकाणी लिखाण करत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ती व्यक्ती या नात्यानं, मंडळीचा अविभाज्य घटक या नात्यानं आम्हाला ह्या गोष्टींकडे बघणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला घेऊन जात आहे पेत्राच्या पहिल्या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 13व्या वचनापासून ते जवळजवळ 25व्या वचनापर्यंत आपण ह्या वचनांकडे बारकाईनं लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण सर्वच वचनं ह्या ठिकाणी पाहणार नाही, तर आज जितकी जास्त वचन आपल्याला पाहता येतील साधारणपणे 17 वचनांपर्यंत आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि म्हणून पेत्राचं असणारं जे लिखाण आहे हे जे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे पांगलेले लोक आहेत, यहुदी जे पांगलेले लोक आहेत, ह्या लोकांना एक प्रोत्साहनात्मक पत्र म्हणून एक त्यांचं आत्मिक जीवन भरभराटीला यावं, त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये एक प्रकारची एक तेजस्विता निर्माण व्हावी, एक प्रकारची चकाकी निर्माण व्हावी, या उद्देशानं हे पत्र संत पेत्र त्या ठिकाणी लिहित आहे. आणि म्हणून पहिले असणाऱ्या जर 12 वचनांमध्ये जर आम्ही बघितलं तर संत पेत्र या ठिकाणी फार सुंदर गोष्टी त्या ठिकाणी सांगत आहे. अनेक वेळेस ज्या वेळेस एक ख्रिस्ती व्यक्ती ह्या नात्यानं आम्ही ज्या वेळेस त्या ख्रिस्त म्हटलेल्या मार्गामध्ये किंवा ख्रिस्ताने नेमून दिलेल्या मार्गामध्ये ज्यावेळेस मार्गक्रमण करायला ज्यावेळेस आम्ही सुरुवात करतो, अनेक वेळेस आमचे तथाकथित तत्व जे आहेत की जे पवित्र शास्त्राशी मिळते जुळते नाही पण जगाशी जे मिळते जुळते, अनेक वेळेस आम्ही त्या तत्वांना घेऊन आम्ही या जगामध्ये जीवन जगत आहोत. आम्हाला असं वाटतं की मी जे करत आहे तेच योग्य ख्रिस्तीत्व आहे, मी जे करत आहे मला जे वाटत आहे तेच योग्य प्रकारची ख्रिश्चनिटी आहे, मला जे वाटत आहे की जे ह्या प्रकारच्या गोष्टी जर मी केल्या तर त्यातून मला देव आशीर्वादित करत, अशा प्रकारची जे गोड गैरसमज आम्ही जे आमच्या अंतःकरणामध्ये रुजवून ठेवलेले आहेत, कैक वर्षापासून कैक असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींपासून आम्ही त्याच्याकडे आकर्षित झालेलो आहोत. होतं काय प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारची तत्व घेऊन, अशा प्रकारची विचारसरणी घेऊन आम्ही काय करतो, आमचे विचार आमची तत्व आम्ही पवित्र शास्त्रामध्ये फिट बसवायचा प्रयत्न करत राहतो. आणि त्याच्यामुळे होतं काय की योग्य प्रकारची जी ख्रिस्ताची जी तत्व आहेत, योग्य प्रकारचं जे ख्रिस्ताचं जे नीतिशास्त्र आहे त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करत राहतो आणि आम्हाला पाहिजे त्या सोप्या मार्गानं आम्ही ख्रिस्ताचे आशीर्वाद किंवा ख्रिस्ताच्या द्वारे येणाऱ्या गोष्टींना आत्मसात करायचा प्रयत्न करतो. पण त्याच्यामध्ये काय होते की आमची फसगत होते, आम्ही पूर्णपणे त्याच्यामध्ये गुरफटून जातो आणि मग नंतर आम्हाला हे कळत नाही की नेमकं मी जे करतोय ते बरोबर आहे
की देवाचे सेवक जे सांगतात ते बरोबर आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, जगाच्या तत्वांना देवाच्या वचनांमध्ये मिक्स करू नका. जगाच्या विचारांना देवाच्या विचारांसंगती मिक्स करू नका. देवाचे विचार परिपक्व आहेत, देवाचे विचार परिपूर्ण आहेत, देवाच्या विचारांमध्ये पवित्रता आहे. देवाचे विचार आम्हाला एका गोष्टीपासून आमची आत्मिक उन्नती करण्यासाठी पुरेसे आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून पेत्र ह्या पांगलेल्या लोकांना ज्यावेळेस तो लिहित आहे त्यावेळेस तो फार स्पेसिफिकली काही गोष्टी ह्या ठिकाणी लिहित आहे. पहिली 12 वचन आहेत, म्हणजे पेत्राचं पहिलं पत्राचा पहिला अध्याय आणि पहिली 12 वचन आहेत. ह्या 12 वचनांमध्ये तो हे सांगायला विसरत नाही की ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला तारण प्राप्तीची आशा आहे. जर ख्रिस्तामध्ये राहणारा व्यक्ती आहे, जर मी त्याच्या तारणाकडे मी माझं लक्ष लावत आहे, ख्रिस्त हा माझा तारण करता आहे, जर हे मी आत्मसात केलेला आहे, मी अनुभव घेतलेला आहे, तर नक्कीच तो माझा तारणारा आहे हे मी अनुभवल्याशिवाय मी पुढच्या असणाऱ्या मार्गक्रमणामध्ये मी त्याच्या शक्ती हात मिळवणी करू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेस ख्रिस्तावर आम्ही विश्वास ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस आमची तारण प्राप्ती होते. आणि मग त्या तारण प्राप्तीच्या द्वारे आम्ही केवळ त्याच ठिकाणी राहत नाही, तर त्याच्या अजून पुढच्या स्टेपवर आम्ही जातो आणि तिथून आम्ही ख्रिस्ताच्या संगती मार्गक्रमण करायला सुरुवात करतो. आज आम्हाला त्याच गोष्टी बघायच्या आहेत. आणि म्हणून या संदेशाला जे मी टायटल दिलेलं आहे की जर मी तारलेला व्यक्ती आहे तर माझा तारणाप्रती प्रतिसाद आणि तारणाप्रती माझी जबाबदारी काय आहे. अनेक वेळेस ख्रिस्ती मंडळांमध्ये किंवा ख्रिस्ती व्यक्तीमध्ये किंवा ख्रिस्ती लोकांमध्ये अनेक वेळेस हा एक गैरसमज किंवा ही एक विचारसरणी आज सध्याच्या काळामध्ये दिसून येते. आणि ती आहे की जर मी फक्त ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर सर्व काही आलमेल आहे, सर्व काही नीटनेटकं आहे. मी जर एखाद्या अल्टर कॉलला जर मी त्या ठिकाणी जर रिस्पॉन्ड जर केला तर ते योग्य आहे, ते उचित आहे आणि मग त्याच्यानंतर मला काही करण्याची गरज नाही. जर मी ख्रिस्ताच्या तारणाचा मी जर तारण स्वीकारत आहे तर बस तारण झालं. त्याच्यानंतर मग जैसे थे मी जसा आहे तसाच मी राहीन, त्याच्यानंतर मला काही एक करण्याची गरज नाही. प्रिय बंधू भगिनींनो, ज्या वेळेस आमचं तारण होतं, ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त हा माझा वैयक्तिक तारणारा आहे म्हणून ज्यावेळेस आम्ही त्याला स्वीकारतो, त्याला अंगीकारतो, प्रिय बंधू भगिनींनो, दुप्पटीनं आमची जबाबदारी जास्त होते. ख्रिस्ताकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा बदलतो. ख्रिस्ताच्या प्रती आमच्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आमची विचारसरणी आहे, याला एक वेगळी कलाटणी मिळते. का तर आम्ही तारणाचा अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून तारण पावलेली व्यक्ती ही जुन्या स्वभावातच राहत नाही. तारण पावलेली व्यक्ती ही जुन्याच रूढी परंपरेमध्ये राहत नाही. तारण पावलेली व्यक्ती या जुन्या स्वभावाचा वाटेकरी म्हणून त्या ठिकाणी जगामध्ये मार्गक्रमण करत नाही. तारलेली व्यक्ती ही ख्रिस्तामध्ये बदललेली व्यक्ती असते. तारलेली व्यक्ती ही असणाऱ्या पश्चातापाच्या मार्गावरून चालून ते तारणाकडे वाटचाल करत असते, ती पवित्रतेकडे वाटचाल करत असते. आणि हे समजून घेणं गरजेचं आहे प्रिय भावांनो आणि बहिणींनो. आमच्या जीवनामध्ये बरेच गोड गैरसमज आम्ही करून ठेवलेले आहेत. जगाच्या असणाऱ्या चालीरीतीप्रमाणे आम्ही आमच्या ख्रिस्ती तत्वांना त्या ठिकाणी पूर्णपणे अशुद्ध करून टाकलेला आहे. जगाच्या असणाऱ्या तत्वांना आम्ही असणाऱ्या पवित्र शास्त्राच्या असणाऱ्या तत्वांची आम्ही त्याची भेळमिसळ करून टाकलेली. आणि म्हणून आज मंडळांना योग्य प्रकारच्या शिक्षणाची, योग्य प्रकारचे जे तत्व पवित्र शास्त्र आधारित आहेत, या पवित्र शास्त्राधारित तत्वांकडे बघून ते आत्मसात करून त्याप्रमाणे चालणं गरजेचं आहे.
संत पेत्र जे ह्या ठिकाणी सांगतो ते तो तेच सांगतो. आणि म्हणून देवाच्या योजनेमध्ये जर सगळ्यात अनन्यसाधारण जागा जर कशाला जर त्याने दिली असेल तर ती आहे तारणाला. आणि म्हणून संत पेत्र त्याच्या असणाऱ्या पेत्राच्या पहिल्या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या 12 वचनामध्ये तो त्या ठिकाणी स्पष्ट सांगतो की जे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, ज्यांनी जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ आणि अक्षय वतन मिळवण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे ज्याने आम्हाला पुन्हा जन्म दिलेला आहे त्या ख्रिस्ताकडे पाहणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्हाला त्या तारणाऱ्या ख्रिस्ताकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. पेत्र ह्याच सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सांगत आहे. ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला, ज्यांनी ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये भावविषयी बनवून घेतलं, तो व्यक्ती तो त्या ठिकाणी साधारण व्यक्ती नाही राहिला. आणि म्हणून आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट की अनेक वेळेस मंडळीमध्ये म्हणा किंवा आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये म्हणा आम्हाला असं वाटतं की तारण जे आहे ते आमचं आज नाही झालं किंवा आता जरी थोडं झालं तर नंतर थोडं होईल, मग नंतर अजून थोडं होईल, मग आम्ही काय करू, आम्ही ज्या वेळेस आम्ही वृद्ध काळामध्ये येऊ त्यावेळेस आम्ही तारणाचा अनुभव घेऊ शकू. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तारण हे एकदाच आहे. तारणाला दुसरी रिप्लेसमेंट नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, तारण हे सारखं होत नाही, ते एकदाच होतं. आणि म्हणून आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की मंडळीतल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यानं हे लक्षात घ्यावं की देवाच्या राज्याचं जर वारीस जर आम्हाला व्हायचं असेल, देवाच्या राज्याचं जर वाटेकरी जर आम्हाला व्हायचं असेल तर आम्हाला तारणाशिवाय दुसरा मार्ग नाहीये. पवित्र शास्त्रामध्ये तारणाला रिप्लेसमेंट नाहीये. आणि म्हणून येऊया आपण त्या पेत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 13व्या वचनाकडे की ज्या ठिकाणी संत पेत्र आता या असणाऱ्या पांगलेल्या लोकांना तो काही महत्वाच्या गोष्टींची आठवण करून देत आहे. आणि म्हणून त्या 13व्या वचनाची सुरुवातच मुळात तो ह्या शब्दाने करतो. म्हणून 13व्या वचनामध्ये तो म्हणतो, पेत्राचं पहिलं पत्र पहिला अध्याय आणि 13व्या वचनामध्ये तो म्हणतो, म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. 13व्या वचनाची सुरुवात तो करतो म्हणून या शब्दाने. आणि म्हणून आम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून हा शब्द ज्या वेळेस वापरला जातो याचा अर्थ हा आहे की ऑलरेडी काही महत्वाच्या गोष्टी त्या व्यक्तीनं, त्या लेखकानं किंवा त्या असणाऱ्या वडील माणसाने किंवा जो कोणी व्यक्ती असेल त्यांनी ऑलरेडी काही महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि त्या महत्वाच्या आहेत. म्हणून आता तुम्हाला काहीतरी कार्यप्रणाली त्याच्यावर करणं गरजेचं आहे. काहीतरी त्याच्याविषयीची असणारी जी कर्तव्य आहेत ती योग्य रीतीने, सुव्यवस्थित रीतीने ते पार पाडणं गरजेचं आहे. म्हणून हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे प्रिय भावांनो आणि बहिणींनो की ह्या गोष्टी पेत्र ह्या ठिकाणी का तो सांगत. 3 महत्वाच्या गोष्टी जर आम्ही बारकाईने जर बघितलं तर पहिल्या 12 वचनामध्ये संत पेत्र ह्या 3 महत्वाच्या गोष्टींचे दुवे आम्हाला त्या ठिकाणी देते. तो म्हणून हा शब्द प्रयोग 13व्या वचनामध्ये का करत आहे त्याचं कारण 3 महत्वाची कारण आम्हाला पहिल्या 12 वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
जर आम्ही तिसरं, चौथं आणि पाचवं वचन जर बघितलं तर त्या ठिकाणी संत पेत्र ह्या लोकांबरोबर ख्रिस्ताच्या द्वारे आमचा पुन्हा जन्म होतो, ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या असणाऱ्या पुनरुत्थानाच्या द्वारे त्याने आम्हाला पुन्हा जन्म दिलेला आहे हे सांगायला संत पेत्र त्या ठिकाणी विसरत नाही. त्याच्यानंतर 6व्या आणि 7व्या वचनामध्ये ज्यावेळेस सांगितलो त्यावेळेस तो स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगतो की ज्या वेळेस तुम्ही ख्रिस्ताच्या मार्गामध्ये चालायला सुरुवात केली, ख्रिस्ताने आपला भावविषय करून घेतला, ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस तुमचा त्या ठिकाणी नवा जन्म झालेला आहे, त्या असणाऱ्या नव्या जन्मामुळं तुम्हाला अनेक परीक्षांना, अनेक दुःखांना सामोरं जावं लागलं. आणि ह्या गोष्टींना सामोरं जात असताना सुद्धा तुम्ही धैर्याने त्या गोष्टींना सामोरं गेलात, तुम्ही निरनिराळ्या दुःखांना त्या ठिकाणी आपलंसं करून घेतलं. पण त्याचं पर्यावसन काय झालं तर त्याच्याद्वारे तुम्ही देवाला गौरव, मान आणि सन्मान त्या ठिकाणी देऊ केला, हे तो सांगायला त्या ठिकाणी विसरत नाही. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट की जी आम्हाला 8व्या वचनापासून ते 12व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते, तो म्हणतो की तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे तुमचा पुन्हा जन्म झाला. त्याच्यानंतर तो पुन्हा जन्म झाल्याच्या द्वारे वेगवेगळ्या नाना परीक्षांना, वेगवेगळ्या दुःखांना तुम्हाला सामोरं जावं लागलं. एवढंच केवळ नव्हे, 8 ते 12 या वचनामध्ये या सर्व गोष्टींना एका वाक्यामध्ये जर आणायचं असेल तर तो ह्या ठिकाणी म्हणतो की ख्रिस्त प्रगट होण्याच्या संबंधाने सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आनंदाने, उल्हासाने त्या ठिकाणी वाट पाहत आहात. नवा जन्म झाला, ख्रिस्तासाठी वेगवेगळ्या परीक्षांना, नानाविध परीक्षांना, दुःखाला सामोरं गेले. अशाही परिस्थितीमध्ये ख्रिस्त परत येणार, ख्रिस्त प्रगट होण्याच्या संबंधाने हे वाट सुद्धा पाहत आहे. आणि म्हणून आता ज्यांनी तारण प्राप्त केलं, ज्यांना तारण प्राप्तीची आशा आहे, अशा व्यक्तींना आता तो पुढे नेत आहे. म्हणून तो सांगतो आता म्हणून तुम्ही ह्या पद्धतीने स्वतःला नीटनेटकं करत आहात, तुम्ही ह्या पद्धतीने ख्रिस्ताच्या संगती विश्वासूपणे मार्गक्रमण करत आहात, तुम्ही ह्या पद्धतीने ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे तुम्ही तारणाचे वाटेकरी झालेले आहात. म्हणून आता तुम्हाला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तारण पावलेल्या व्यक्तीकडे तारणाच्या प्रती असणारा प्रतिसाद असणं गरजेचं आहे. तारण पावलेल्या व्यक्तीकडे त्या तारणासाठी असणारी जबाबदारी काय आहे हे ओळखणं गरजेचं आहे. आणि म्हणून या 3 महत्वाच्या गोष्टी ज्यावेळेस तो सांगतो त्याच्यानंतर तो 13व्या वचनाकडे तो पुढील वाक्याची त्या ठिकाणी तो सुरुवात करतो. आणि म्हणून एक विश्वासणारा व्यक्ती, एक मंडळीचा घटक, एक तारणाचा अनुभव घेतलेला जर मी आहे तर माझा तारणाला प्रतिसाद कसा आहे आणि त्याच्या प्रती माझी जबाबदारी काय असावी याच्याकडे मला बघणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर माझं तारण झालेलं आहे, प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी परत एकदा सांगतो, मंडळी हा विश्वासणाऱ्यांचा समूह आहे. मंडळी हा विश्वासणाऱ्यांचा समूह आहे. आता विश्वासणाऱ्यांचा समूह म्हणजे ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांनी ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये घेतलेले, ज्यांनी पश्चाताप केला आणि पश्चातापाच्या कर्मी असणाऱ्या सर्व गलिच्छ गोष्टी, सर्व पापिष्ट प्रवृत्तींना त्या ठिकाणी त्यांनी सोडून देऊन ते स्वतः त्या असणाऱ्या गोष्टीपासून विभक्त झाले, वेगळे झाले आणि देवाच्या राज्याचे वाटेकरी म्हणून आता ते ख्रिस्ताच्या पाठीमागे चालत असताना ख्रिस्ताच्या असणाऱ्या नियमांसंगती, तत्वांसंगती ते मार्गक्रमण करत आहे. आणि म्हणून प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. जर मी म्हणत आहे की माझं तारण झालेलं आहे, माझा तारणाला प्रतिसाद कसा? जर मी म्हणत आहे माझं तारण झालेलं आहे तर माझा तारणाला असणारी, माझी तारणाप्रती असणारी जबाबदारी काय आहे? जर मी तारण पावलेली व्यक्ती आहे तर माझी असणारी, तारणाप्रती असणारी जी जबाबदारी आहे, जो प्रतिसाद काय आहे, हा मी विसरला नाही पाहिजे. आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणून तीच
जबाबदारी आणि तोच प्रतिसाद आम्हाला ह्या ठिकाणी संत पेत्र ह्या असणाऱ्या पांगलेल्या लोकांना देत असताना तो आम्हाला दिसत. आणि म्हणून बायबल सोसायटीनं 13व्या वचनाच्या वर फार सुंदर असं टायटल त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणचं टायटल आहे तो म्हणतो की ख्रिस्त शिष्यांना शोभेसे शील. ख्रिस्त शिष्यांना शोभेल अशी वर्तणूक. आणि म्हणून तारण जे आहे, तारण आम्हाला ख्रिस्त केंद्रित वर्तणुकीकडे घेऊन जात. लक्षात येतंय का? तारण आम्हाला ख्रिस्त केंद्रित वर्तणुकीकडे घेऊन जात. आम्हाला जर आम्ही तारण पावलेलो आहोत तर आम्हाला ख्रिस्ताची तत्वे योग्य प्रकारची कृती करायला प्रोत्साहित करतं. तारण पावलेली व्यक्ती चुकीच्या कृतींमध्ये अडकत नाही. तारण पावलेली व्यक्ती चुकीच्या विचारांमध्ये अडकत नाही. तारण पावलेली व्यक्ती देवाच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन काम करत नाही. आणि म्हणून आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, की तारण पावलेली व्यक्ती जर मी आहे तर माझा प्रतिसाद आणि त्या बाबतीत माझी जबाबदारी त्या ठिकाणी काय असावी. 13व्या वचनामध्ये तो म्हणतो की म्हणून तुम्ही आपली मनोरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. आता ह्या ठिकाणी 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या ह्या आहेत की तो म्हणतो की म्हणून. आता एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं, तुमचा नवा जन्म झाला, तुम्ही निरनिराळ्या दुःखांना त्या ठिकाणी आत्मसात केलं, सहन केलं, तुम्ही त्या दुःखांना सामोरं झालात, तुम्ही ख्रिस्त प्रगट होण्याची वाट सुद्धा पाहतात. म्हणून आता तुम्ही काय करा की तुम्ही आपली मनोरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. मी आज तुमचं लक्ष केंद्रित करत आहे की मनोरूपी कंबर बांधणं, सावध राहणं आणि पूर्ण आशा ठेवणं. तारण पावलेली व्यक्ती किंवा आमचं जर तारण झालेलं आहे, एक ख्रिस्ती विश्वासणारा किंवा तारण पावलेला व्यक्ती काय करतो तर तो ख्रिस्तावर पूर्ण आशा ठेवून जीवन जगायला सुरुवात करतो. आणि म्हणून संत पेत्र ह्या ठिकाणी म्हणत असताना तो फार स्पेसिफिकली, फार मार्मिकतेने तो ह्या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही आपली मनोरूपी कंबर बांधा. अलंकारिक रीतीने तो ह्या ठिकाणी बोलतो की तुम्ही मनोरूपी कंबर बांधा. कंबर बांधणे याचा अर्थ आहे की ज्या वेळेस ख्रिस्त प्रगट होईल त्याचा काळ, त्याची वेळ, त्याचा समय काय आहे आम्हाला माहित नाही, पण आम्हाला आहे त्या काळामध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या ठिकाणी आम्हाला कंबर कसून तयार राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही यहोशुआच्या पुस्तकामध्ये पण बघितलं, आम्ही जर जुन्या घराण्याच्या इतिहासाकडे जर आम्ही लक्ष दिलं तर अनेक वेळेस युद्ध करताना जे सैनिक असायचे किंवा जे युद्ध करणारे असायचे हे कधीच असे लूज होऊन किंवा असे आळशी होऊन त्या ठिकाणी कार्य करत असताना दिसलेले नाहीये. एवढंच केवळ नाही तर ज्या वेळेस आम्ही इस्रायलाच्या असणाऱ्या त्या वलांडण सणाकडे पण ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, वास्तविक पाहता जर आम्ही त्याचा बारकाईने जर विचार केला तर त्या ठिकाणी स्पष्टपणे वलांडणाचं भोजन जे आहे, हे वलांडणाचं भोजन हे कधीच सावकाश रीतीने त्या ठिकाणी खाल्लं गेलेलं नाहीये. ते पटपट खाल्लं गेलेलं आहे, कारण त्याच्यानंतरच्या असणाऱ्या गोष्टी ह्या फार वेगळ्या आहेत. आणि म्हणून तो ह्या ठिकाणी स्पष्टपणे म्हणतो की तुम्ही आपली मनोरूपी कंबर बांधा, सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये तयार राहणं गरजेचं आहे प्रिय भावांनो आणि बहिणींनो. ख्रिस्त केव्हा येईल, ख्रिस्त केव्हा प्रगट होईल आम्हाला माहित नाही. जे काळ आणि समय पित्याच्या अखत्यारीत आहेत
हे आम्हाला जे ख्रिस्ताला माहित नाही. ज्यावेळेस सर्व समर्थ परमेश्वर, ज्यावेळेस सर्व समर्थ त्याचा असणारा पिता ज्यावेळेस त्याला सांगेल त्यावेळेस तो आम्हाला प्रगट होईल. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या काळातून आम्ही जात आहोत, ज्या कठीण काळामधून आम्ही जात आहोत, असं वाटत आहे की ख्रिस्ताचं येणं अतिशय जवळ येऊन ठेपलेलं आहे. आजूबाजूच्या परिस्थितीकडे पाहूया, आजूबाजूच्या असणाऱ्या वेगवेगळ्या असणाऱ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देऊया, वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या जगामध्ये होत असणाऱ्या चालीरीतींकडे लक्ष देऊया. जगामध्ये असणारी इकॉनॉमिक स्टेटस जे ढासळत आहे, वन करन्सी प्रकार जो सध्या आता बाहेर येत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे या असणाऱ्या लॉकडाऊन पिरियड मध्ये जे हिडन अजेंडा तयार होत आहे, जे हिडन निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत, या सर्व गोष्टी आम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे की ख्रिस्ताचं येणं अतिशय जवळ येऊन ठेपलेलं आहे. आणि अशा काळामध्ये ज्यावेळेस आम्ही आलेलो आहोत त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की तुम्ही आता तुमची मनोरूपी कंबर कसा सावध राहून येशू ख्रिस्त प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. अर्धवट आशा ठेवू नका. अर्धवट आशा आम्हाला ख्रिस्ताच्या असणाऱ्या सहभागितेमध्ये घेऊन नाही जा. पूर्ण आशा ठेवा याचा अर्थ आहे की आम्ही जी आशा धारण करत आहोत त्याच्यामध्ये परफेक्शन असणं गरजेचं आहे. पूर्ण म्हणजे कंप्लीट हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. आणि कंप्लीट ह्या शब्दाचा जर बारकाईने जर अभ्यास केला तर त्याचा अर्थ आहे की परफेक्ट. आणि म्हणून आम्हाला ख्रिस्ताच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी जी आशा आम्ही धारण करत आहोत ती पूर्ण असणं गरजेचं आहे, ती परफेक्ट असणं गरजेचं आहे. आणि म्हणून पूर्ण आशा ठेवणं म्हणजे भावनिक होणं नाही. पूर्ण आशा ठेवणं म्हणजे कृतीयुक्त विश्वास ठेवून ख्रिस्त प्रगट होईपर्यंत त्या विश्वासात मार्गक्रमण करत राहणं होय. पूर्ण आशा ही ख्रिस्ती जीवनातील मूलभूत घटक आहे. रोमकरास पत्र आम्हाला सांगतं की आशा नाजवीत नाही. पहिले पर्यंत याचा 13वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये जर बघितलं तर आम्हाला 3 जे महत्वाचे शब्द त्या ठिकाणी बघायला मिळतात. विश्वास, आशा आणि प्रीती या 3 शब्दांमध्ये सुद्धा आशा हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे की जे संत पौल त्या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. देवावर ठेवलेला विश्वास आम्हाला वर्तमान काळामध्ये विसंबून राहण्यामध्ये सहाय्य करतो. पण ज्यावेळेस आम्ही देवावर आशा ठेवतो त्यावेळेस देवावर ठेवलेली आशा ही भविष्यातल्या विश्वासाकडे आम्हाला घेऊन जाते आणि त्या विश्वासामध्ये आम्हाला परिपक्व करण्यास सहाय्य करते. रोमकरास पत्र याचा 1ला अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये, रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 28वं वचन, 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन, त्याच्यानंतर गलतीकारास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 20वं वचन, या वचनांकडे जर आम्ही बघितलं तर आम्हाला या सर्व गोष्टींचा सार आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना पूर्ण आशा ठेवणं गरजेचं आहे. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनापासून ते 25व्या वचनापर्यंत जर आम्ही त्या ठिकाणी बघितलं तर आम्हाला बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी ह्या संबंधामध्ये दिसून येतात. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, कारण आपल्यासाठी, रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 18 ते 25व्या वचनापर्यंत त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, कारण आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्याविषयी संत पौल बोलत आहे आणि तो म्हणतो त्या गौरवापुढे की जे ख्रिस्तामध्ये प्रगट होणार आहे, सांप्रत काळाची दुःखे ही काहीच नाहीये. पुढे तो म्हणतो सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आपखुशीने नव्हे तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहत आहे.
कारण आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कळत आहे व वेदना भोगीत आहे. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणत आहोत. पुढे बघा 24 आणि 25व्या वचनामध्ये येण्याप्रमाणे म्हटलेले आहे, कारण आपण अशी आशा धरून तरलो. लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे, कारण आपण अशी आशा धरून तरलो जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे, जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील. पण जे दृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो किंवा करीत असतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याच्या पुढं रोमकरासपत्र याचा 15वा अध्याय आणि त्याच्या 13व्या वचनामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा संत पौल येण्याप्रमाणे म्हणतो, आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरू, आशा करीता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. आमचा देव हा आशेचा देव आहे आणि म्हणून आम्ही पूर्ण आशा ठेवून ख्रिस्त प्रगट होण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी वाट पाहणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जुन्या करारामध्ये सुद्धा जर आम्ही दाविदाच्या जीवनाकडे जर बघितलं, त्याच्या स्तोत्रांकडे जर बघितलं तर त्या ठिकाणी तो म्हणतो की हे परमेश्वरा, माझी संपूर्णपणे भिस्त माझी आशा ही पूर्णपणे तुझ्यावर आहे. देवावर पूर्ण आशा ठेवण्याच्या द्वारे आम्ही ह्या सर्वसमर्थ परमेश्वराचं स्तवन करतो. देवावर पूर्ण आशा ठेवण्याच्या द्वारे आम्ही त्याची आराधना करू शकतो. देवावर ठेवलेली पूर्ण आशा त्याच्या अभिषिक्तांना त्याच्या सेवेमध्ये सामर्थ्य देते आणि त्याच्या सेवेमध्ये स्थिर करते. एवढंच केवळ नव्हे तर देवावर ठेवलेली पूर्ण आशा देवाचं गौरव करण्यास सहाय्य करते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी जास्त आता पुढे जाणार नाही, मी ह्याच ठिकाणी थांबवते. एकच महत्वाची गोष्ट किंवा एकच घटक आज आम्ही ह्या ठिकाणी पाहिले आहे आणि म्हणून आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. जर मी तारलेला व्यक्ती आहे तर माझी तारणाप्रती माझी जबाबदारी काय आहे. आणि माझी जबाबदारी ही आहे की ज्यावेळेस ख्रिस्त प्रगट होईल, तो प्रगट होत असताना मी त्याच्यावर पूर्ण आशा ठेवावी. कारण रोमकरास पत्रामध्ये म्हटलेले आहे की आशा ही लाजवत नाही, आशा ही लाजवत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला या आशेचा पत्कर करणं गरजेचं आहे. आमची जी धन्य आशा ही जी पवित्र वचनांच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला वेळोवेळी पदोपदी क्षणोक्षणी आम्हाला ती प्रगट केलेली आणि म्हणून आम्हाला त्या धन्य आशेवर विसंबून राहणं गरजेचं आहे. कारण ही धन्य आशा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आमची आणि ख्रिस्ताची भेट घडवून त्या असणाऱ्या त्या अलौकिक आणि अद्भुत सहभागितेमध्ये घेऊन जाणारी आहे. देवा करो या वचनाच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. जिवंत देव बाबा, आम्ही पुन्हा एक वार ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो, तुझी उपकार स्तुती करतो. सर्व मान महिमा गौरव आदर आणि सन्मान देव बाबा आम्ही तुला देतो यासाठी, कारण आतापर्यंत तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, ज्या वेळेस आम्ही तुझ्या नावावर विश्वास ठेवतो, तुला तारण करता म्हणून प्रभू आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये तुला घेतो. प्रभू, या जगाच्या असणाऱ्या गोष्टी आम्हाला वेगळे तत्व सांगतात, वेगळे सिद्धांत शिकवतात, पण प्रभू तुझं वचन आम्हाला प्रभूजी अलौकिक आणि अद्भुत असं शिक्षण देतं. आणि म्हणून जिवंत देवपा आमचं असणारं तारण पवित्र शास्त्राधारित असावं. तथाकथित तारणाकडे प्रभू आम्ही पाहू नये, तर ख्रिस्त केंद्रित जे तारण आहे त्याचा अनुभव प्रभू आम्ही घ्यावा, यासाठी विशेष करून तू आमचं सहाय्य कर. एवढंच केवळ नव्हे जिवंत देवबाबा, जर मी तारण पावलेला व्यक्ती आहे, मंडळीचा एक अविभाज्य घटक म्हणून प्रभू माझी त्याच्या प्रती असणारी जबाबदारी आणि त्याच्या प्रती असणारा प्रतिसाद हा ख्रिस्त केंद्रित असावा, हे समजून घेण्यासाठी तू माझं सहाय्य कर. तू आमचा सहाय्य करता मार्गदर्शक पुढारी बन.
देवबापा प्रार्थना करतो आज जे जे गृह उपासनेमध्ये प्रभूजी समाविष्ट झालेले आहेत त्या प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये आशीर्वादित तू कर. जिवंत देवपा जे बेड रिडन आहेत, जे बिछाण्यावर आहेत, त्या प्रत्येकाला प्रभूजी आरोग्य देणारा देवबाप तू. या आठवड्यामध्ये प्रभू जे जे उपकार स्तुती करत आहेत, केलेली आहे, त्या प्रत्येकाला आशीर्वादित करणारा जिवंत देवबाप तू. प्रभू ज्यांनी ज्यांनी आपल्या घरामध्ये दान गोळा केलेला आहे ते दान तो आशीर्वादित तू कर. त्याच्यामध्ये प्रभूजी दशमांश असतील, उपकार स्तुतीचं दान असेल, स्वर आकाराचे अर्पण असतील, ते प्रत्येक दान येशूच्या नावामध्ये आशीर्वादित तू कर. आणि प्रभू त्या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू करून घे. आजची भक्ती आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित केलीस. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळासाठी दे. धन्यवाद दे. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यात सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर. तो बाप, पुत्र, आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारे देवबापाची प्रीती, प्रवेश ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर येथून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. Thank you, Jesus. 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 Thank you, Jesus.